सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रालयामध्ये पोहोचल्यात। अगदी थोड्याच वेळात त्या पदभार स्वीकारतील। आजच्या दिवसाची सुरुवात त्यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केलेली आहे। त्याच्यानंतर चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन त्यांनी केलं। आता मंत्रालयामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, सुनेत्रा पवार मंत्रालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। आमदारांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर त्या पदभार स्वीकारणार आहेत। नक्कीच आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या आज पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याकरता त्या मंत्रालयात देखील दाखल झालेल्या आहेत आणि मंत्रालयाच्या तळमजल्यावरती असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या तैलचित्राला अभिवादन केल्यानंतर त्या पुन्हा एकदा मंत्रालयाच्या तळमजल्यावरती असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला अभिवादन करत 6व्या मजल्यावरती त्यांच्या केबिनमध्ये दाखल होतील आणि त्या ठिकाणी सर्वच एकवटलेले त्यांच्यासाठी स्वागतासाठी या ठिकाणी एकवटलेल्या आमदारांसोबत आणि मंत्र्यांसोबत त्यांची एक छोटी बैठक पार पडेल आणि या सगळ्या बैठकीनंतर ते आपला पदभार त्यांच्या 6व्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या कॅबिनेटच्या बैठकीसाठी 7व्या मजल्यावरती दाखल होतील आणि कॅबिनेटची बैठक संपल्यावरती त्या बैठक संपल्यानंतर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे दुपारी 3 वाजता विधान भवनात। त्या संपूर्ण बैठकीकरता देखील उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर मात्र आज दिल्ली दौऱ्यासाठी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या रवाना होताना पाहायला मिळतील। 2 दिवसीय संपूर्ण दिल्ली दौरा असणार आहे। आज आणि उद्या या 2 दिवसात संपूर्ण दिल्लीमध्ये कोणकोणत्या नेत्यांची सुनेत्रा पवार या भेट घेणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांची ही भेट घेण्याची शक्यता जी आहे ती सुनेत्रा पवार यांची आहे। त्यामुळे या संपूर्ण भेटीमध्ये आणि या सगळ्या नेत्यांच्या चर्चेमध्ये काय महत्त्वाची चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या जोर धरू लागलेल्या होत्या आणि या सगळ्या चर्चेच्या नंतर आज दिल्ली दौरा सुनेत्रा पवार यांचा होताना पाहायला मिळतोय। नक्की या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती काय नक्की बातचीत दिल्लीतल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी केली जाणार आहे हे महत्त्वाचंच ठरणार आहे। अक्षय, जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या या पदभार स्वीकारणार आहेत। आज दिवसभर त्यांचा शेड्यूल कसं असणार आहे ते तर आपण पाहिलेलंच आहे। त्या संदर्भातली चर्चा ही आपण करतोच आहोत। मात्र त्यासोबतच अशी सुद्धा माहिती मिळते की सुनेत्रा पवार या विमान अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या वरळीमधल्या पिंकी माळी यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देण्याची शक्यता आहे। तर भेट देऊ शकतात त्या, काय माहिती मिळते? कृषाली खरं तर आज दिल्लीच दौऱ्यावरती आहेत सुनेत्रा पवार। आज पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच दिल्ली दौरा त्यांचा होता पाहायला मिळतो। या दिल्ली दौऱ्यामध्ये ते भाजपचे पक्षातले जे बडे नेते आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, या सगळ्या नेत्यांची ते भेट घेताना पाहायला मिळते। नक्कीच अक्षय, तुमच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणारच आहोत। तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आता मंत्रालयामध्ये